लक्षवेधी क्रमांक 2 सन्मान्य सदस्य विक्रम काळे। सभापती महोदय, लक्षवेधी क्रमांक 2। सभापती महोदय, छापल्याप्रमाणे। सभापती महोदय, गत अधिवेशनामध्ये सुद्धा हा माझा प्रश्न होता आणि सातत्यानं साधारणपणे तुमची घ्यायची नाही का लक्षवेधी? 8 ते 10 वेळेला हे आज प्रत्येक अधिवेशनामध्ये हा प्रश्न मी लावून धरलेला आहे की राज्यातील 288 केंद्रीय आश्रमशाळांना अनुदान मिळावं। बघू ना 5 मिनिटं हे होई परत। आता त्याचं नाव बदलून तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे साहेबांच्या काळामध्ये शाहू फुले आंबेडकर निवासी अनिवासी आश्रमशाळा असं नवीन नामविधान सुद्धा त्या योजनेचं आपण केलेलं आहे। आणि त्या काळामध्ये या शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना वेतन अनुदानासाठी 20% प्रमाणात अनुदान देण्याचा निर्णय सुद्धा मंत्री महोदय घेतलेला आहे। पण आज 3 वर्ष झालं त्याची अंमलबजावणी होत नाही। त्याच्यामध्ये 2 पर्याय सुचवलेले होते, एकतर वेतन श्रेणीनुसार हे अनुदान द्यावं, दुसरं होतं मानधनानुसार अनुदान द्यावं। परंतु आता आपल्या खात्यानं शालेय शिक्षण प्रमाणे जी शाळा संहिता असते ती आपण आपल्या कर्मचाऱ्यांना लागू केली। म्हणजे आपल्याच खात्याअंतर्गत जे विजेंटी आश्रमशाळा आहेत त्या शिक्षक कर्मचाऱ्यांना आपण वेतन श्रेणीप्रमाणे अनुदान देतो। आदिवासी शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना सुद्धा आपण वेतन श्रेणीप्रमाणे अनुदान देतो। असं असताना आपल्या सुद्धा ज्या शाळा आहेत अनुसूचित जातीच्या, काही शासकीय आहेत, काही निमशासकीय आहेत, अशासकीय आहेत, त्यांना सुद्धा वेतन श्रेणीने आपण वेतन देतो आणि मग यांना वेगळा न्याय का, हा आमचा प्रश्न होता। आणि म्हणून या संबंधी आम्ही विनंती केली। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घातलं, यामध्ये आमची बैठक सुद्धा घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केली की हा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे आणा। जवळपास त्यालाही बराच कालावधी झालेला आहे। आता हे लोक अस्वस्थ झालेले आहेत की कधी आम्हाला वेतन मिळणार आहे। त्यामुळे या माध्यमातून मंत्री महोदय आपण सुद्धा नेहमी सकारात्मक असता, अनेक पाणी योजना आपण सुद्धा केलेल्या आहेत। त्यामुळे निश्चितपणानं आता मुख्यमंत्री महोदयाकडे खातं आहे। राज्याला त्याची सगळ्या शिक्षक कर्मचाऱ्यांना आशा आहे की बाबा माननीय मुख्यमंत्री महोदय यामध्ये निर्णय घेतील। त्यामुळे मला आशा आहे सभापती महोदय आपण सुद्धा याच्यामध्ये वेळोवेळी आम्हाला मदत केलेली आहे। मला वाटतं की आता प्रस्ताव तयार करून डिपार्टमेंटनं मंत्रिमंडळाच्या पुढे पाठवण्याची तयारी सुद्धा झालेली आहे। तर किमान पुढील 1 महिन्याच्या आत हा निर्णय होईल आणि या सर्व राज्यातल्या 288 जे काही आपण अबकट वर्गवारी केली त्यानुसार ज्या पात्र झाल्या त्या शाहू फुले आंबेडकर शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणीप्रमाणे वेतन अनुदान देण्याचा निर्णय आणि त्याची आर्थिक तरतूद आणि त्यांचं वेतन प्रत्यक्ष सुरू होणं या बाबतीतला निर्णय सभापती महोदय 1 महिन्याच्या आत होईल का, हा माझा अतिशय मुद्देसूद आणि स्पेसिफिक प्रश्न आहे सभापती महोदय। मुद्देसूद स्वतःला म्हणायचं नसतं। माननीय सभापती महोदय, या ठिकाणी आदरणीय काळे साहेबांनी हा प्रश्न बऱ्याच वेळेस या ठिकाणी या सभागृहामध्ये उपस्थित केलेला आहे। सदर योजनेतून केंद्रीय अनुदानासाठी एकूण 322 आश्रम शाळेचे प्रस्ताव हे केंद्र सरकारकडे पाठवल्यानंतर 34 आश्रम शाळांनाच केंद्र सरकारने अनुदान मंजूर केले होते। त्यामुळे या 288 शाळा यांची अनुदान देण्याच्या मागणीच्या माध्यमातून 16 मार्च 2015च्या तपासणीमध्ये अ ब श्रेणी प्राप्त करून 96च्या सदर तपासणी संदर्भात आंदोलन झालं। 69 अशा एकूण 165 निवासी अनिवासी शाळांचे शासन निर्णय राज्य शासनाने आदरणीय मुंडे साहेब ज्यावेळेस मंत्री होते त्यांनी शाहू फुले आंबेडकर निवासी आश्रमशाळा ही नवीन योजना सुरू करण्यात आली। या योजनेमध्ये 20% अनुदान देण्याचा सुद्धा निर्णय त्यावेळेस झाला। पण आपण सांगितल्याप्रमाणे आपण नेहमी याच्यामध्ये बैठका घेतल्याचा उल्लेख आहे। त्याचबरोबर सरकार सुद्धा या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह आहे। मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झालेली आहे। मुख्यमंत्री महोदयांनी निर्देशानुसार आश्रमशाळेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागातर्फे धर्तीवर वेतन श्रेणीसह 100% अनुदान देण्याचं मंजूर करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर केला असून नस्ती ही दिनांक 28/11/2023 रोजी वित्त विभागाकडे दाखल करण्यात आलेली आहे। त्यामुळे शाहू फुले आंबेडकर निवासी अनिवासी शाळा योजनेगत 165 ज्या शाळा आहेत
त्यांचे केंद्रीय आश्रमशाळाच्या धर्तीवर मानधन देण्यासाठी एकूण आवर्ती खर्च 63 लाख इतका आर्थिक भार अपेक्षित आहे आणि बहुजन कल्याण विभागाच्या धर्तीवर नियमित वेतनाच्या आवर्ती खर्च असा 139 कोटी रुपये एकूण इतका आर्थिक भार पाहिला तर 184 कोटी इतका आर्थिक भार हा अपेक्षित आहे. सरकार याच्याकरता पॉझिटिव्ह आहे. वित्त खात्याकडे फाईल गेलेली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुन्हा काही अधिवेशनाच्या पहिले बैठक लावून 1 महिन्याच्या आत याचा निर्णय घेण्याकरता निश्चितपणाने सरकार हे कटिबद्ध राहील असं या ठिकाणी या सभागृहामध्ये मी सांगतो. सन्माननीय